नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा जी 6 सप्टेंबर 2026 ला ही परीक्षा आपल्याला होताना दिसून येईल. मित्रांनो, या परीक्षेसाठी क्वालिफिकेशन जे आहे, तो कशा प्रकारे ठरत असतो? यामध्ये पासिंग क्रायटेरिया काय आहे? कट ऑफचा काय रोल असतो? हे आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे असं, की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा देत आहात मित्रांनो, तर नक्की संपूर्ण माहिती आपल्यासमोर असायला हवी. यामध्ये सर्वप्रथम आहे सेट परीक्षेचं स्वरूप. आता स्वरूप आपण बघितलेलं आहे वारंवार, की परीक्षेमध्ये 2 पेपर आहे. पहिला जनरल पेपर आणि दुसरा सब्जेक्टिव्ह. यामध्ये कुठल्याही निगेटिव्ह मार्किंग नसतात. ठीक आहे. 300 गुणांसाठी ही परीक्षा होत असतं आणि 3 तासाचं कालावधी परीक्षेसाठी आपल्याला आहे. सोबतच याचं जे पर्टिक्युलर सिलेबस आहे, दोनही पेपरचं, पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही सब्जेक्टचा आपण सिलेबस देखील यापूर्वीच डिस्कशन केलेलं आहे. तर सिलेबस जाणून झालेला आहे. आपलं स्वरूप काय आहे परीक्षेचं, त्याचं डिफिकल्टी लेव्हल्स काय असतं, कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायला हवं, हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं माहिती आपल्याकडे परीक्षेसंबंधात असावी, की परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय करायचं आहे, तर त्यासाठी कट ऑफ हा कसा असेल? 2025 चा कट ऑफ मित्रांनो यासाठी आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि फक्त जाणून घ्यायचंच नाही, तर हे पासिंग क्रायटेरिया काय असतं, आहे ना? हे देखील तुम्हाला समजून घेणं आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून सोपं जाईल. जेणेकरून परीक्षेची तयारी करीत असताना परीक्षेसंबंधात एक परिपूर्ण आणि संपूर्ण माहिती आपल्यासमोर राहणार आहे. याच तयारीला आणखीन समोर चालना देण्यासाठी मित्रांनो, 20 जुलैपासून महाराष्ट्र सेट पेपर 1चं 2 महिन्याचं कंप्लीट क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत. ज्याची फीज मात्र ₹2600 आहे. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार. यामध्ये 50 मॉक टेस्ट असेल, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू सोबतच कंप्लीट 10 युनिट्सवर आधारित नोट्स. लाईव्ह सेशन आहे बरं रात्री 8 वाजता आणि मॅथ्ससाठी 7 पीएमला लाईव्ह सेशन आहे. जे आपण रेकॉर्डेड देखील बघू शकतो. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून या कोर्सला आपण जॉइन होऊ शकतो. सोबतच पेपर 2 देखील अवेलेबल आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आहे. एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, लॉ. पेपर 2 ची नवीन बॅच 20 जुलैपासून सुरू होत आहे. याला जॉइन करण्याची फीज मात्र 4,000 आहे, ज्यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. यांचा वापर करून आपण पेपर 2 ला देखील जॉइन होऊ शकता. चला, तर हे काय आहे? ओव्हरऑल क्वालिफिकेशन जे असतं ना मित्रांनो, तो 6% असेल. किती? हां, 6% ऑफ अपेअर कॅन्डिडेट. आता ह्या 6% मध्ये येण्यासाठी कॅटेगरी वाईज क्वालिफिकेशन होत असतं. ज्यामध्ये क्वालिफिकेशन स्लॉट जे आहे अलॉटेड डिफरंट कॅटेगरी म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार सोबतच रिझर्व्हेशन पॉलिसीनुसार हे ठरत असतं. तिसरं म्हणजे नंबर ऑफ सब्जेक्ट वाईज अँड कॅटेगरी वाईज कॅन्डिडेट फुलफिल मिनिमम एलिजिबिलिटी. हे मिनिमम म्हणजे काय? ॲटलीस्ट तुम्ही 40% घेतलेलं असावं. ठीक आहे. तेव्हाच आपण काय होऊ शकतो, समोर चालून ह्या कट ऑफमध्ये आपण येतो किंवा ह्या 6%चं जे स्लॉट आहे त्यामध्ये आपण इन्क्लूड होतो, जर आपल्याला 40% आहे तर. ठीक आहे. तर हे एक महत्त्वाचा इथे मुद्दा आहे. पासिंग क्रायटेरिया आणि कट ऑफ यामध्ये भिन्नता आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओव्हरऑल 6% स्लॉट असतो क्वालिफिकेशनचं. आता या 6% मध्ये येण्यासाठी मिनिमम जे एलिजिबिलिटी आहे ना मित्रांनो, ते 40% आपल्याला असायला हवी. म्हणजे बघा, क्वालिफिकेशन स्लॉट जे आहे सब्जेक्ट वाईज, कॅटेगरी वाईज असतं. ज्यामध्ये ॲटलीस्ट 40% आपल्याला मार्क बोथ पेपरमध्ये असणं आवश्यक आहे, जर आपण जनरल कॅटेगरीला बिलॉन्ग करतो. ॲटलीस्ट 35% जे आहे आपल्याला मार्क असायला पाहिजे जर आपण कॅटेगरी म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्येच येत आहोत. जसे एस-सी आहे, एस-टी आहे, ओ-बी-सी आहे, एन-टी-बी, एन-टी-सी
हे सगळं काय होईल, हे रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे 6% स्लॉटमध्ये येण्यासाठी आपल्याला मिनिमम जे आहे ना 40% अँड 35% काय असायला हवं, मार्क्स असायला हवं, जेणेकरून आपण 6% स्लॉटमध्ये समाविष्ट होतोय. आता हे तर झालं पासिंग क्रायटेरिया कसं आहे, हे कळलेलं आपल्याला. बरं. आता पासिंग क्रायटेरिया कळल्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ठरेल, कट ऑफ काय आहे. ठीक. मी दरवर्षी तुम्हाला कट ऑफ विषयी माहिती देतच असते. आहे ना? यापूर्वी देखील आपण कट ऑफ विषयी डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. पण आता कट ऑफ जाणून घेणं का बरं गरजेचं आहे? कारण परीक्षेचं वारंवार काय होत आहे, डेट चेंज होत आहे. आणि 6 सप्टेंबरचं डेट देखील आपल्याला कन्फर्मेशन व्हायचं आहे. म्हणजे कन्फर्म कधी होणार आहे? 15 दिवसात म्हणजे येणारं जे पर्टिक्युलर टाईम पिरियड आहे, या वेळेमध्ये आपल्याकडे काय येणार? एक पर्टिक्युलर नोटिफिकेशन ऑफिशियल आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतरच फायनल एक्झाम डेट जी आहे 2026च्या परीक्षेची आपल्या समोर येईल. तोपर्यंत 6 सप्टेंबर ही तारीख आपण गृहीत धरूया. पण अल्टिमेटली सरतेशेवटी ही तारीख आपल्याला येणारे हे जे 10 दिवस आहे त्यामध्ये आपल्याला पूर्णतः नवीन आराखडा 2026च्या परीक्षेचं मित्रांनो येणार आहे. तत्पुरती आपण आपल्या कट ऑफवर फोकस करूया, की 2026च्या एक्झामिनेशनसाठी आपलं काय गोल असावं, आहे ना? जेणेकरून आपण क्वालिफिकेशन आपलं 100% होईल. तर बघा प्रत्येकच विषय, मग तो मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्लिश असू द्या, कुठलाही विषय, प्रत्येकाचं वेगवेगळं कट ऑफ आहे. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टचं कॅटेगरीनुसार वेगवेगळं आपल्याला काय दिसून येतं, कट ऑफ दिसून येतं. ज्यामध्ये मराठीचं बघा जनरल कॅटेगरीसाठी आलेलं आहे 50.67, एस-सी कॅटेगरीसाठी 44.67, एस-टीसाठी आहे 43.33, ओबीसीसाठी 46.67, विजेसाठी आहे 43.33, एन-टी-बी साठी 46.67, एन-टी-सी 46%, एन-टी-डी 46.67, ओबीसी ओपन ईडब्ल्यू एस साठी 44.67, एस-सी-बी-सी 46, पी-डब्ल्यू-डी 38.67 आणि ऑर्फनसाठी 36 आहे. तर यामध्ये काय करायचं बघा. कट ऑफचं काय असतं? दरवर्षीचं जर आपण समांतर 5 ते 7 वर्षाचं जेव्हा आपण कट ऑफ काय करतो, ॲनलाईज करतो. तर या ॲनलाईज केल्यातून आपल्याला काय कळतं, तर दरवर्षी कट ऑफ काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. म्हणजे या कट ऑफमध्ये आपल्याला काय दिसून येतं, वाढ दिसून येतं. अशा वेळी 2026 ची परीक्षा आपण देत आहोत, तर वाढीव कट ऑफ जे आहे ते आपल्या पर्टिक्युलर स्कोरमध्ये ॲड करा. आता यामध्ये होतंय काय, कट ऑफ किती वाढतं? तर मॅक्सिमम 3% पासून तर 5% पर्यंत कट ऑफ वाढतं. कसं काय, तर जनरली फॉर एक्झाम्पल इतिहासाचं जर मी उदाहरण घेतलेलं, तर इतिहास या विषयाचं कट ऑफ 2024 चं तुलना 25 शी केलं तर जवळपास 4 ते 5% कट ऑफ आपलं हिस्ट्रीचं वाढलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे वाढलं म्हणजे वाढीव जेव्हा कट ऑफ येत असतं तर त्याचं एक लिमिट आहे. ते म्हणजे 3 ते 5% वर मित्रांनो कट ऑफ वाढत नाही. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्यांनी 2025च्या कट ऑफमध्ये काय करायचं? इतकं आकडा इन्क्रीज करा. जेणेकरून येणारी परीक्षासाठी आपण एक सेफ स्वरूपाचं जे आहे ना, एक सिक्युअर ज्याला आपण म्हणतो, स्कोर करू शकतो. त्याच पद्धतीने हिंदी या विषयाचं आपण बघूया. आता हिंदीचा कट ऑफ बघा. जनरलसाठी 61.33, ठीक आहे. एस-सी कॅटेगरीसाठी 48.67, एस-टीसाठी 47.33, ओबीसीसाठी आहे 51.33, बी-जे आहे 50, ठीक आहे. एन-टी-बी सुद्धा 50 वर आहे. एन-टी-सी आहे आपलं 54, एन-टी-डी 51.33, ओपन ईडब्ल्यू एससाठी आहे 48, एस-सी-बी-सी 50 आणि त्यानंतर पी-डब्ल्यू-डी साठी 38, ऑर्फनसाठी आहे 40.67. तर यामध्ये देखील तुम्ही काय करा, ॲड करा 3 ते 5%. जेणेकरून एक सेफ स्कोर जे आहे म्हणजे सुरक्षित आपल्याला मार्क मिळालेले आहे असं आपण समजू शकतो. त्यानंतर इंग्लिश. इंग्लिशसाठी जनरल कॅटेगरीमध्ये 58.67 आहे.
SC कॅटेगरीसाठी 49.33, ST साठी 46% आहे, OBC साठी 52% आहे, VJ साठी जे आहे ना 50.67 आहे, देन NTB साठी 50.67, NTC 50 आहे, NTD 50 आहे, ओपन EWS 50 आहे, SCBC 48.67, PWD 40 आहे. त्याचप्रमाणे जर संस्कृतचा आपण विचार केला तर संस्कृतचं कट ऑफ बघा, आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सोपं जाईल परीक्षेत. बघा काय होतं मित्रांनो, इथे संस्कृत विषयाचं जनरल साठी आलेलं कट ऑफ काय आहे तर 64, SC कॅटेगरीचं 43.33, ST साठी 40.67, OBC 60, VJ 51.33, then NTB 47.33, NTC 55.33, NTD साठी 40.67, ओपन EWS 56 वर आहे, SCBC 57.33 आहे आणि ऑर्फन्स 36.67. तर नक्कीच तुम्हाला काय करावं लागेल, या पर्टिक्युलर स्कोअरमध्ये आणखीन वाढ तुम्ही करून 2026चं जे गोल आहे ते आपल्याला सेट करायचं आहे. कारण काय होतं, वाढीव कट ऑफ जेव्हा येतं ना तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे क्वालिफिकेशन आहे ना मित्रांनो 1%, 2%, अशा खूप कमी मार्जिनने राहतं. तर ही वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी एक पूर्वतयारी कट ऑफच्या माध्यमातून देखील आपण करणं तितकंच गरजेचं आहे जितकं की आपण एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करणं. तर उर्दू हा सब्जेक्ट बघा, उर्दूसाठी जनरलमध्ये 71.33, SC साठी ST आणि OBC NCL 66 आहे, VJ 47.33, NTB 51.33 आहे. देन त्यानंतर आपण जर विचार केलेलं तर ओपन EWS 61.33 आपल्याला इथे दिसून येतं, PWD साठी आहे 53.33. ठीक, त्याचप्रमाणे जर आपण विचार केलेलं समोरचा जे विषय आहे तो आपला हिस्ट्रीचा आहे. बऱ्याचदा मी हिस्ट्रीचं एक पर्टिक्युलर व्हिडिओज घेऊन याविषयी सांगितलेलं आहे, पण हिस्ट्रीचं कट ऑफ 2024च्या तुलनेत सरळ आपल्याला दिसून येईल की डायरेक्ट 5% किती पर्सेंट 5% ने इन्क्रीज झालेलं आहे, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीचं कट ऑफ बघा. बरं, इथे सर्वप्रथम जनरलचं कट ऑफ जर आपण विचार केलेला बघा 58.67 आहे, SC कॅटेगरीसाठी 50, ST साठी 45.33, OBC 52, then VJ 49.33, NTB 48, ठीक आहे, NTC 50.67, NTD 51.33, सेम ओपन EWS साठी आहे 51.33, त्यानंतर SCBC 50.67, PWD 38 आणि ऑर्फन 38. अशा प्रकारे हा हिस्ट्रीचा कट ऑफ आहे. हिस्ट्री नंतर बघा समोरचा जो विषय आहे इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स साठी 59.33 जनरल साठी, SC साठी 50.67, ST साठी 47.33, OBC साठी OBC NCL 54, VJ 53.33, NTB 51.33, NTC 53.33 आहे, NTD 54.67, ओपन EWS 49.33, SCBC 52.67, PWD 39.33 आणि ऑर्फन 36.67 आहे. त्याच पद्धतीने फिलॉसॉफीचं जर आपण कट ऑफ बघितलं तर बघा 64 आहे जनरलसाठी, SC कॅटेगरीसाठी 52, ST साठी 43.33 आहे, ओपन OBC साठी 63.33, VJ 39.33, then NTC 46%,
त्यानंतर आपण बघतो NTD 38, देन ओपन EWS 61.33, SCBC 51.33, देन PWD 45.33 चा आहे. त्यानंतर सायकोलॉजी. आता सायकोलॉजीचं जर आपण विचार केलेला तर जनरलसाठी 65.33 आहे, SC साठी 53.33 आहे, 50 ST साठी आहे, OBC 57.33, 54 वर विजेचा आहे, तर NTBचा 54.67, देन NTC 52.67 आहे, NTDचं 43.33, 55.33 ओपन EWS चा आहे, तर SCBC साठी 47.33, PWD साठी 42%, तर ऑर्फन्ससाठी 46.67. त्याच पद्धतीने सोशिओलॉजी या विषयातून जे विद्यार्थी पेपर देणार असणार त्यांचं जनरलसाठी 2025 चा कट ऑफ 62 वर आहे, SC साठी 48.67, ST साठी 47.33, OBC साठी 54, VJ 52.67, 51.33 NTB, NTCचा आहे 52%, NTDचं 57.33 आहे, देन 58.67 ओपन EWS चा आहे, SCBC साठी 53.33, PWD साठी 40 आणि ऑर्फनसाठी 35.33 कट ऑफ आहे. ठीक. त्याच पद्धतीने पॉलिटिकल सायन्सचं देखील बघून घेऊया. पॉलिटिकल सायन्सचं जनरलसाठी 67.33, SC साठी 60, ST साठी 53.33, OBC साठी 62, VJ 57.33, NTB साठी 57.33, देन NTC साठी 58.67, NTD साठी 61.33, ओपन EWS 54.67, SCBC साठी 59.33 आहे, तर PWD साठी आहे 42.67 आणि ऑर्फन 36. याच पद्धतीने सगळेच विषय, मग डिफेन्स असू द्या, होम सायन्स, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन आहे ना, मास कम्युनिकेशन, सोशल वर्क आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मॅथमॅटिकल सायन्स, इन्व्हायरमेंटल सायन्स आहे, फिजिकल सायन्स असू द्या, केमिकल सायन्स असू द्या, लायब्ररी सायन्स असू द्या, ठीक आहे, किंवा अर्थ किंवा प्लॅटोनरी सायन्स असू द्या, जिओग्राफी असो, कम्प्युटर सायन्स असो, इलेक्ट्रिक असो की फॉरेन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, तर या सगळ्या सब्जेक्टमध्ये काय करा, 3% पासून तर 5% इन्क्रीज करा, म्हणजे वाढ करून आपलं जे गोल आहे मित्रांनो, हा गोल काय करा 2026च्या एक्झामिनेशनसाठी सेट करा. हे आजच यासाठी तुम्हाला सांगित आहे, जेणेकरून समोरची जी परीक्षा असेल त्यामध्ये 1 किंवा 2%ने आपलं क्वालिफिकेशन थांबायला नको. सोबतच आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी ऑफिशियल नंबर्स आहे, 2 मंथ कंप्लीट क्रॅश कोर्स आपण 20 तारखेपासून सुरू करीत आहोत, तर याला देखील आपण जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स मी दिलेले आहे. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स मित्रांनो बघत चला. थँक्यू सो मच.